नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या खास प्रोफेसर लेड मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत आणि म्हणूनच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरणे एकदम सोपी करून सांगण्यासाठी आपण हा इंटेन्सिव्ह एक्झाम रिव्ह्यू घेत आहोत. यात आपण सर्व बेसिक आणि ॲडव्हान्स्ड संकल्पना मुळापासून कव्हर करणार आहोत. आजच्या या सेशनमध्ये आपण एकूण 6 टप्प्यांतून जाणार आहोत. वर्ग समीकरणाच्या रचनेपासून सुरुवात करू, त्यानंतर पॅराबोला, मुळे शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, पूर्ण वर्ग पद्धत, डिस्क्रिमिनंट्स आणि शेवटी बोर्डाच्या परीक्षेसाठी काही खास स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला विभाग, ॲनाटॉमी ऑफ अ क्वाड्रॅटिक. सर्वात आधी या समीकरणाची मूळ रचना समजून घेऊया. आता हे स्टँडर्ड फॉर्म बघा. ax² + bx + c = 0. इथे a, b आणि c हे रियल नंबर्स आहेत. पण यातली सर्वात महत्त्वाची अट कोणती असेल? तर a ची किंमत कधीही 0 असू शकत नाही. जर a 0 झाला तर विचार करा, तो x² चा भागच नाहीसा होईल ना. आणि मग हे समीकरण क्वाड्रॅटिक न राहता एका साध्या लिनियर म्हणजे रेषीय समीकरणात बदलेल. म्हणूनच a नॉन झिरो असणं ही अगदी बेसिक अट आहे. आता हा प्रश्न बघा. बोर्डच्या परीक्षेत बऱ्याचदा असे फसवे प्रश्न विचारले जातात. x+1 वर्ग बरोबर 2x - 3. हे बघायला थोडं वेगळं वाटतं, होय ना? हे मुद्दाम असं डिझाईन केलेलं असतं जेणेकरून तुम्हाला समीकरणाची डिग्री खरोखर ओळखता येते की नाही हे एक्झामिनरला तपासता येतं. जेव्हा आपण हे ब्रॅकेट्स एक्सपॅन्ड करतो आणि समीकरण सिम्प्लिफाय करतो, तेव्हा x² + 2x + 1 = 2x - 6 असं रूप मिळतं. शेवटी उरतं फक्त x² + 7 = 0. आता बघा, इथे x चा सर्वोच्च घातांक म्हणजेच हायेस्ट डिग्री 2 आहे. यावरून स्पष्ट होतं की होय, हे नक्कीच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपला दुसरा विभाग, पॅराबोलाज आणि फिजिकल ट्रॅजेक्टरीज. गणिताचा भौतिकशास्त्राशी असलेला संबंध इथे खूप भारी पद्धतीनं दिसून येतो. समीकरणातला a हा कोएफिशियंट बदलला की आलेखावर किती मोठा फरक पडतो ते पहा. जर a पॉझिटिव्ह असेल तर ग्राफवर तयार होणारा पॅराबोला वरच्या दिशेने उघडतो, जणू काही एखादी दरी किंवा मिनिमम व्हर्टेक्स तयार होतो. पण चं चिन्ह निगेटिव्ह करताच तोच पॅराबोला पूर्णपणे उलटा होतो. तो खाली वळतो आणि शिखरासारखा मॅक्सिमम व्हर्टेक्स तयार करतो. आता हे सूत्र बघा. हे अत्यंत सुंदर सूत्र फिजिक्स आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रोजेक्टाईल मोशन अचूकपणे दाखवण्यासाठी वापरतात. इथे ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण एक नेगेटिव्ह लीडिंग कोएफिशियंट म्हणून काम करतं. म्हणूनच आकाशातून खाली पडणाऱ्या कोणत्याही वस्तूचा मार्ग असा वक्र म्हणजेच डाऊनवर्ड पॅराबोला बनतो. जेव्हा आपण भौतिक जगातल्या वस्तूंचा विचार करतो, तेव्हा आलेखावर दिसणारे रूट्स म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे रूट्स म्हणजे असा अचूक क्षण जेव्हा ती वस्तू क्षैतिज अक्षाला म्हणजेच एक्स ॲक्सिसला छेदते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर ती वस्तू जमिनीवर आदळते. बास्केटबॉलचं परफेक्ट शॉट असो वा उंचावरून पडणारा दगड, हे समीकरण तो मार्ग अचूकपणे ट्रॅक करतं. आता वळूयात तिसऱ्या विभागाकडे, 3 रूट सॉल्व्हिंग मेथड्स. हे रूट्स ग्राफिकली कसे दिसतात हे आपण पाहिलं. आता ते शोधायचे कसे ते पाहू. आपल्या सिलेबसमध्ये हे रूट्स शोधण्यासाठी प्रामुख्याने 3 पद्धती आहेत: फॅक्टरायझेशन, पूर्ण वर्ग पद्धत आणि क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. आता परीक्षेत खरी कसोटी असते ती वेळेची. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप बघून कोणतं टूल वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे. जर समीकरण सहजपणे साध्या अवयवांमध्ये मोडता येत असेल तर फॅक्टरायझेशन ही सर्वात जलद पद्धत आहे. पण जर अवयव पाडणं खूपच कठीण वाटत असेल किंवा रूट्स इररॅशनल असतील तर आपला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला हाच सर्वोत्तम आणि खात्रीशीर उपाय आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक किंवा निमोनिक सांगतो. एका लयीत पाठ करा. -b ± √b² - 4ac होल ओव्हर 2a. हे असं लक्षात ठेवलं की परीक्षेत कन्फ्युजन होणार नाही. विभाग 4, पूर्ण वर्ग पद्धत. मुलांनो, बऱ्याच जणांना ही पद्धत थोडी किचकट वाटते, पण आज आपण ती एकदम सोपी करूया. आपण हे क्लासिक पाठ्यपुस्तकातलं उदाहरण घेऊ. 5x² - 6x - 2 = 0. हे उदाहरण आपण स्टेप बाय स्टेप सोडवू, म्हणजे कम्प्लिटिंग द स्क्वेअरचं खरं लॉजिक तुमच्या लक्षात येईल. सर्वात आधी आपण समीकरणाला 5ने म्हणजेच लीडिंग कोएफिशियंटने गुणून घेऊ. मग बीजगणिताच्या नियमानुसार स्क्वेअर पूर्ण करू. असं केल्याने व्हेरिएबल असलेला भाग अगदी परफेक्टली वेगळा काढता येतो.
आपण अगदी पद्धतशीरपणे 5x - 3 चा पूर्ण वर्ग बरोबर 19 या टप्प्यापर्यंत पोहोचतो. इथून पुढे दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट काढून लगेच उत्तर मिळवता येतं. आता आपला 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग, डिस्क्रिमिनंट्स अँड कॉम्प्लेक्स रूट्स. हा डी म्हणजेच डिस्क्रिमिनंट, b² - 4ac, हा एका भविष्य सांगणाऱ्या जादूगारासारखाच काम करतो. समीकरण पूर्ण सोडवून पाहण्याची वाट न बघता हा पॅराबोला ग्राफवर एक्स ॲक्सिसला कुठे आणि कसा छेदणार आहे हे हा डिस्क्रिमिनंट आपल्याला एका झटक्यात सांगतो. परीक्षेच्या दृष्टीने हा तक्ता खूपच हायल्ड आहे. डी पॉझिटिव्ह असेल तर 2 वेगळे रूट्स मिळतात. डी 0 असेल तर एकच समान रूट मिळतो. पण लक्ष द्या, जेव्हा डी निगेटिव्ह असतो ना, तेव्हा तो आलेख क्षैतिज अक्षाला म्हणजेच एक्स ॲक्सिसला कधीच स्पर्श करत नाही. एक प्रोफेसर म्हणून मला तुम्हाला हे आवर्जून सांगायला आवडेल की इथेच गणितातल्या इमॅजिनरी युनिट म्हणजेच आईचा जन्म होतो. अशा समीकरणांना रिअल रूट्स नसतात तर कॉम्प्लेक्स रूट्स असतात. आपला शेवटचा 6वा विभाग, एक्झाम स्ट्रॅटेजी. जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे ते पाहूया. एक्झामिनर्सना पेपरमध्ये अचूकता हवी असते. त्यामुळे तुम्ही उत्तर काढल्यावर ते बरोबर आहे की नाही हे रॅपिड व्हेरिफिकेशनने लगेच तपासून पहा. यासाठी विएटाचे फॉर्म्युले बेस्ट आहेत. रूट्सची बेरीज -b/a आणि त्यांचा गुणाकार c/a असतो. हे वापरून अवघ्या 5 सेकंदात तुम्ही स्वतःचं उत्तर क्रॉस चेक करू शकता आणि फुल मार्क्सची खात्री करू शकता. आजचा हा मास्टर क्लास संपवताना मला तुम्हाला एका रंजक प्रश्नावर विचार करायला लावायचा आहे. काय होईल जेव्हा भौतिक जग आणि आपलं बीजगणित या दोघांमध्ये थेट विरोधाभास दिसेल? जरा विचार करा. आपण एका खाली पडणाऱ्या वस्तूचं समीकरण बनवलं आणि त्याचा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला, म्हणजेच त्याला कोणतेही रिअल रूट्स नाहीत, म्हणजे आलेखानुसार ती वस्तू एक्स ॲक्सिसला कधीच छेदणार नाही. तर मग याचा अर्थ असा होतो का की ती वस्तू जमिनीवर कधी पडलीच नाही, तिले चक्क गुरुत्वाकर्षणाला हरवलं? की मग आपल्या गणिताच्या पॅरामीटर्समध्ये आपल्याला आणखी काही खोलवर जाऊन शोध घेण्याची गरज आहे? यावर नक्की विचार